नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट गरमागरम खानदेशी पद्धतीचे मिक्स डाळीचे फुनके कसे बनवायचं ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल जेवढे दिसायला सुंदर दिसत आहे आपले फुनके तेवढे अगदी छान चविष्ट असे आपले हे फुनके हे तयार झाले. चला आपण वेळ न घालवता फुनके कसे बनवायचं ते बघूया. तर सर्वात प्रथम काय करायचं, फुनकेसाठी लागणारी डाळ आपल्याला भिजून घ्यावी लागते. त्यासाठी इथे 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी हरभरा डाळ आणि अर्धा वाटी इथे मी मूग डाळ घेतली. जर आपल्याकडे चवळीची डाळ असेल ती देखील आपण ह्यामध्ये वापरली तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेचच एक मोठ्या आकाराचं भांडं घ्या. त्या भांड्यामध्ये आता घेतलेल्या संपूर्ण डाळी आपण एकत्र करून घेणार आहोत. वेगवेगळी देखील आपण ही डाळ भिजून घेतली तरी काही हरकत नाही. बऱ्याच वेळेस काय असतं, हरभऱ्याची डाळ जी असते ती लवकर बारीक होत नाही, म्हणून बरेच जण हरभऱ्याची डाळ देखील ती वेगळी भिजवतात. तर त्या पद्धतीने देखील आपण केलं तरी काही हरकत नाही. तर मी ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर लगेचच याच्यामध्ये अगदी थोडंसं कोमट पाणी घालून आता 2 ते 3 तास आपण भिजवून घेणार आहोत. जर आपल्याकडे कमी वेळ असेल आणि आपल्याला फुनके बनवायचे असेल तर अगदी कडकडीत पाणी घाला आणि 2 तास आपण डाळ भिजवून घेतली तरी काही हरकत नाही. तर आता आपण 3 तास डाळ ही भिजवून घेऊया. तर 3 तासानंतर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट मऊसूत अशी आपली डाळ ही भिजून ही तयार झाली. डाळ ही व्यवस्थित आपली भिजली गेली पाहिजे. जर कच्ची म्हणजे डाळ ही व्यवस्थित भिजली गेलेली नसेल तर आपले जे फुनके असतात ते पचायला थोडा त्रास होतो आणि पुन्हा चवीला देखील ते व्यवस्थित लागत नाही. तर मी त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून घेतलं आहे. पुन्हा आणखी एक स्वच्छ पाण्याने त्याला धुवून घेतलं आहे. त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे व्यवस्थित निथळून घ्या. त्यामुळे काय होईल, जे आपलं बॅटर आहे ते व्यवस्थित तयार होईल. जर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण राहिलं त्यामुळेच आपल्याला पाण्याचा अंदाज समजणार नाही आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण पीठ दळायला घेऊ त्यावेळेस काय होईल, आपलं पीठ सैलसर हे होईल. तर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली आपली भिजलेली डाळ ही काढून घेतली. त्यानंतर लगेचच आपण यामध्ये काही पुन्हा आणखी इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत. त्यात काय केलं आहे, मी अगदी भरपूर असा लसूण ॲड केला आहे. लसणाचं प्रमाण थोडं नेहमीपेक्षा जास्ती घ्या, त्यामुळे खूप छान असे आपले फुनके हे चवीला लागतात. 1 चमचे जिरे, त्यानंतर 2 चमचे मी इथे अख्खे धने घेतले. धने पावडरचा वापर करू नका. जर आपल्याकडे नसेल तरच वापर करा, नाहीतर अख्खे धण्यांचाच वापर करा. त्यामुळे खूप छान असे आपले हे तयार होतात फुनके. लगेचच यामध्ये अर्धा चमचा मी बडीशोप घेतले. हे संपूर्ण इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर काय करायचं, अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि छान रवेदार असं आपल्याला हे बॅटर आता मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे. अगदी बारीक आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं नाही, छान रवेदार आणि अगदी जास्ती पातळ देखील आपल्याला करून घ्यायचं नाही. ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं. अगदी सहज आपल्याला त्याचा गोळा हा बनवता येईल. तर मिक्सर हे चालू बंद करत अशा पद्धतीने छान रवेदार आपण हे बॅटर तयार करून घेतले. तयार केलेलं बॅटर लगेचच आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. पुन्हा आणखी आपल्याला काही वस्तू यामध्ये ॲड करायचं आहे, म्हणून ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल. म्हणून जे भांडं आहे ते थोडं मोठं वापरा, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे बॅटर बनवता येईल. तर सर्वात प्रथम आपण जे भांड्यामध्ये डाळ दळून घेतली त्याच वेळेस संपूर्ण जे साहित्य आपल्याला घालायचं होतं, लसूण, जिरे आणि पुन्हा आणखी आपण यामध्ये बडीशोप घातली ती एकच भांड्यामध्ये घालून घ्या. प्रत्येक भांड्यामध्ये अजिबात आपल्याला टाकून घ्यायची गरज नाही. त्यानंतर उरलेली संपूर्ण डाळ मी अगदी थोडंसं पाणी घालत तिला दळून घेतले. तर आपल्या ह्या पिठामध्ये लगेच अगदी भरपूर असं कांदा, बारीक चिरलेला कांदा, अगदी भरपूर असं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता यामध्ये टाकून घ्यायचं. कांदा, लसूण आणि कोथिंबीरचं प्रमाण अगदी भरपूर वापरा, त्यामुळे जे फुनके असतात ना अगदी छान चविष्ट ते तयार होतात. लगेचच यामध्ये आपण चवीनुसार मीठ हे टाकून घेऊया. चवीनुसार मीठ मी टाकून घेतलं आहे. काय करायचं, लगेच यामध्ये आपण आपले जे फुनके असतात, डाळ असते ते आपल्याला लवकर पचत नाही, म्हणून यासाठी इथे आपण हिंगाचा वापर करीत आहोत. 1 चमचा हिंग, लगेच 1 चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट. आता आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार यामध्ये तुम्ही लाल तिखट हे यूज करा. लाल तिखटानंतर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा अजिबात वापर करून घेऊ नका, चवीत लगेचच फरक पडतो. म्हणून फुनके बनवताना कधीही लाल तिखटाचाच वापर करा. तर लाल तिखट हे आपल्या आवडीनुसार, आपल्याला फुनके किती तिखट हवे त्यानुसार हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
पाण्याचं प्रमाण जर आपलं अगदी परफेक्ट व्यवस्थित वापरलेलं असेल तर आपल्याला अजिबात यामध्ये एक्स्ट्राचं कुठलंही पीठ वगैरे ॲड करण्याची गरज नाही. बऱ्याच वेळेस काय करता बायका, ज्या वेळेस आपण दळतो ना त्यावेळेस पाण्याचं प्रमाण जास्ती वापरून घेतात, त्यामुळे हे पीठ सैलसर होतं आणि त्यामुळे आपल्याला यामध्ये आपलं डाळीचं पीठ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यावं लागतं. पण अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे तयार आहे. ते बॅटर आपलं तयार झालं आहे. तर आपल्याला फुंके हे वाफवून घ्यायचे. त्यासाठी इथे एक कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. लगेचच त्यावरती आपण ह्या पद्धतीची चाळणीही ठेवून घ्या. ही आता चाळणी गरम होते तोवर लगेचच आपण साईडला जे बॅटर तयार करून घेतले होते त्याचे फुंके ह्या पद्धतीने तयार करून घ्यायचे. आता लहान मोठे आपल्या आवडीनुसार आपण याचे फुंके हे तयार करून घ्यायचे. लगेचच आपण आता एक एक अशाच पद्धतीने फुंके हे रचून घेणार आहोत. फक्त ज्यावेळेस आपण चाळणीवरती फुंके हे रचणार आहोत तर थोडासा अंतर ठेवा, जेणेकरून खालून वाफ व्यवस्थित आपल्या फुंक्यांना लागतील आणि त्यामुळे आपले जे फुंके अगदी परफेक्ट ते तयार होतील. जेवढे शक्य आहे तेवढे आता आपण पहिल्या बॅचमध्ये फुंके हे व्यवस्थित रचून घेतले चाळणीवरती. त्यावरती लगेचच झाकण हे झाका आणि मंद आचेवरती छान 4 ते 5 मिनटं आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे. तर अगदी परफेक्ट कसे आपले फुंके हे तयार झालेले आहे, म्हणजे शिजलेले हे कसं ओळखायचं ते आज मी तुम्हाला 2 पद्धती सांगणार आहे. तर 5 मिनटानंतर तुम्ही बघाल गॅस हा मी बंद केला आहे. अगदी परफेक्ट असे आपले फुंके हे तयार झाले. तर काय करायचं, जे फुंके आहेत ते तुम्ही बघा अगदी छोटे छोटे असे तळे गेलेले असतात, म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले जे फुंके आहेत ते वाफून तयार झाले. अगदी सहज आपल्याला म्हणजे शिजून आपले फुंके हे तयार आहे हे अगदी सहज आपल्याला समजतं. किंवा सुरी एखादा चमचा घ्या आणि त्याला ह्या पद्धतीने देखील आपण चेक करून घेतलं तरी काय हरकत नाही. अजिबात मिश्रण आपल्या चमच्याला चिपकलेलं नाही, म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले फुंके हे शिजून तयार झाले. अगदी गरमागरम तुम्ही याला तेल टाकून खाऊन घेऊ शकता किंवा सॉससोबत, नाही तर आमच्या खानदेशामध्ये फुंक्यांना कढीसोबत खाल्ले जातात. अगदी परफेक्ट असे आपले कढी फुंके हे तयार झाले. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. एक वेळेस नक्की तुम्ही बघून नेहमी तुम्ही बनवून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. अगदी परफेक्ट फुंके आपले हे तयार आहे.